आजपासून राज्यामध्ये नगर परिषदांचा मतसंग्राम रंगणार आहे। 246 नगर परिषदा 42 नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवार अर्ज भरणार आहेत। निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। 288 नगराध्यक्ष आणि 6859 सदस्य निवडले जाणार आहेत। तर अर्ज भरण्यासाठी 17 नोव्हेंबरची मुदत आहे। 18 नोव्हेंबरला छाननी होणार आहे। तर मागे घेण्याची अखेरची मुदत ही 21 नोव्हेंबर असणार आहे। उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबरला जाहीर होईल। नगर परिषदांचं मतदान 2 डिसेंबरला तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल। आणि या निवडणुकांसंदर्भातले तपशील देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत आहेत। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या रखडल्या होत्या आणि आता या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाने देखील पत्रकार परिषद घेत तारखा जाहीर केलेल्या आहे। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या या निवडणुका होणार आहेत। 2 डिसेंबरला मतदान होईल, 3 डिसेंबरला मतदानाचा निकाल लागेल। मात्र आजपासून जे आहे त्या अर्ज भरले जाणार आहेत। मात्र हे अर्ज जे भरले जाणार आहेत ते ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची जी प्रिंट काढली जाणार आहे ती प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ही प्रिंट द्यावी लागणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर जेव्हा तारीख जाहीर झाली त्यानंतर वेगवेगळे पक्ष असतील किंवा इच्छुक जे उमेदवार आहेत ते देखील सज्ज झालेले पाहायला मिळतात। आजपासून हे फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यानंतर हे फॉर्म भरताना अनेक जण या फॉर्ममध्ये भरले जातील। मात्र ही जी प्रिंट ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे। त्यानंतर पुढची प्रोसेस केली जाईल। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर दुबार मतदानाचा जो प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, वारंवार हा प्रश्न उद्भवत आहे, त्यावर देखील निवडणूक आयोगाने उपाय सुचवलेले आहेत। आपली योग्य वेळी भूमिका देखील मांडलेली आहे। त्यामुळे दुबार मतदान असेल किंवा इतर ज्या समस्या आहेत त्या संदर्भात निवडणूक आयोगाने आपली माहिती देखील दिलेली आहे। आणि आता नगर परिषदा आणि नगर पंचायतीसाठी जे हे मतदान होणार आहे 2 तारखेचं 2 डिसेंबरला आणि 3 डिसेंबरला रिझल्ट देखील हाती येणार आहे। मात्र त्यासाठी वेगवेगळे पक्ष असतील किंवा इच्छुक जे उमेदवार आहेत ते देखील सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत आणि आज हे उमेदवारीचे अर्ज देखील भरले जाणार आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद शिल्पा या सगळ्या माहितीसाठी।